एक शिक्षक म्हणून आपलं काम फक्त वर्गात शिकवण्यापुरतं मर्यादित नसतं, बरोबर ना? म्हणजे बघा, खरं तर पाठ नियोजन, साहित्य तयार करणं आणि ही सगळी प्रशासकीय कामं, यात आपला कितीतरी वेळ जातो. कधीकधी तर शिकवण्यापेक्षाही जास्त. पण हे चित्र बदलता येऊ शकतं. आणि ते कसं, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. 10.5 तास. खरं तर त्याहूनही जास्त. एड्युटोपियाचा एक अभ्यास सांगतो की एका शिक्षकाचा कामाचा दिवस सरासरी इतका मोठा असतो. आणि हा फक्त एक आकडा नाहीये. हा आकडा दाखवतो की वर्गाच्या बाहेर किती प्रचंड काम असतं आणि त्याचा आपल्या वेळेवर किती ताण येतो. पण एक कल्पना करा, जर हा कामाचा दिवस थोडा लहान करता आला तर? आजकाल खास शिक्षकांसाठी बनवलेली काही प्रगत AI साधने बाजारात आली आहेत, जी हा भार कमी करून आपला मौल्यवान वेळ परत मिळवून देण्यासाठी खरोखरच मदत करू शकतात. ठीक आहे, पण बाजारात तर अनेक AI टूल्स आहेत. मग आपल्यासाठी नेमकं कोणतं साधन खरंच उपयुक्त आहे, हे कसं ठरवायचं? चला तर, आधी काही महत्त्वाचे निकष समजून घेऊया. तर मग एक चांगलं AI टूल म्हणजे काय? ते फक्त दिसायला आकर्षक असून चालत नाही. महत्वाचं काय आहे तर त्याने आपला वेळ वाचवला पाहिजे, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता. दुसरं म्हणजे त्यातून जे काही मिळेल ते लगेच वर्गात वापरता आलं पाहिजे. तिसरं, ते आपल्या अभ्यासक्रमाशी जोडलेलं असावं. आणि चौथं म्हणजे आपण जे विषय आणि ज्या इयत्तांना शिकवतो त्यांच्यासाठी ते काम करायला हवं. याच 4 मुद्द्यांवर आपण पुढे प्रत्येक टूलला तपासून पाहूया. चला, आता शिक्षकांच्या एका मोठ्या डोकेदुखीकडे वळूया, ती म्हणजे पाठनियोजन आणि प्रश्नपत्रिका तयार करण्यात जाणारे अगणित तास. पाहूया, यात AI काय करू शकतं. विचार करा. प्रत्येक वेळी अभ्यासक्रमाला धरून, प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार करून, अगदी शून्यापासून नवीन पाठ आणि प्रश्नपत्रिका तयार करणं, हे केवळ वेळखाऊ नाही, तर यात प्रचंड मानसिक ऊर्जासुद्धा खर्च होते. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतो. पारंपरिक पद्धतीत जिथे तासनतास संशोधन आणि लिखाणा जातात, तिथे लेसन स्क्विलसारखी खास AI साधने काही मिनिटांतच संपूर्ण आराखडा तयार करून देतात. हा फरक फक्त वेळेचा नाही तर कार्यक्षमतेचाही आहे. आणि हे वापरायलाही अगदी सोपं आहे. फक्त इयत्ता, विषय आणि घटक टाकायचा. हे टूल CBSE आणि ICSE सारख्या भारतीय अभ्यासक्रमाशी थेट जोडलेलं असल्यामुळे आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाशी सुसंगत पाठयोजना आणि प्रश्नपत्रिका लगेच मिळतात. आणि एवढंच नाही, तर ChatGPT सारखी सामान्य साधनेही इथे खूप उपयोगी पडतात. म्हणजे एखाद्या युनिटची रूपरेषा बनवायची असेल किंवा वर्गात चर्चेसाठी काही प्रश्न तयार करायचे असतील, तर ती खूप प्रभावी ठरू शकतात. आता एका दुसऱ्या मोठ्या आव्हानाबद्दल बोलूया. एकाच वर्गात वेगवेगळ्या आकलन क्षमता आणि वाचनस्तर असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र कसं शिकवायचं, हे एक मोठं आव्हान असतं. या समस्येचं उत्तर आहे विभेदित सूचना या संकल्पनेत. म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक विद्यार्थ्याची गरज ओळखून आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत आवश्यक बदल करणं. आणि इथेच डीफिट सारखी साधने अक्षरशः जादू करतात. तुम्ही फक्त एक मूळ मजकूर द्यायचा आणि AI काही क्षणातच त्याचे वेगवेगळ्या वाचनस्तरांनुसार सोपे आणि अधिक सोपे असे अनेक पर्याय तयार करून देतं. जरा विचार करा, यामुळे पुनर्लेखनाचे किती तास वाचू शकतात. बरं, आता माहितीच्या व्यवस्थापनाबद्दल बोलूया. अनेकदा असं होतं की पाठ्यपुस्तकातील मोठे धडे किंवा क्लिष्ट शोधनिबंध आपल्याला कमी वेळेत समजून घेऊन वर्गात शिकवायचे असतात. तर हे आव्हान AI कसं सोपं करतं? या कामासाठी Google नोटबुक LM सारखी साधने जणू काही आपला वैयक्तिक संशोधन सहाय्यक म्हणून काम करतात. तुम्ही फक्त कागदपत्रे अपलोड करायची आणि मग त्यावर प्रश्न विचारा, सारांश मिळवा किंवा अभ्यास मार्गदर्शक तयार करा. म्हणजे वाचनाचा आणि नोट्स काढण्याचा वेळ प्रचंड वाचतो. ठीक आहे, ही साधने वेळ वाचवतात हे तर खरं, पण यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खरंच काही चांगला परिणाम होतो का? चला पाहूया याबद्दल संशोधन काय सांगतं. आणि हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? कारण कोणतंही तंत्रज्ञान तेव्हाच यशस्वी ठरतं जेव्हा ते विद्यार्थ्यांची आकलनशक्ती सुधारायला मदत करतं. चला याचे काही पुरावे पाहूया. एका महत्त्वाच्या संशोधनात AI साधनांचा वापर करणारे आणि न करणारे अशा 2 विद्यार्थी गटांची तुलना करण्यात आली आणि निकालांमधून एक खूपच स्पष्ट चित्र समोर आलं. इथे बघा, ज्या विद्यार्थ्यांनी AI साधनांचा वापर केला त्यांच्या आकलन शक्तीत झालेली वाढ खूप जास्त होती. हा फरक इतका मोठा आहे की त्याकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. पण याचा अर्थ स्पष्ट आहे, AI हे एक साधन आहे,
कोणतीही जादूची कांडी नाही. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना वाचनात अडचणी येतात त्यांच्यासाठी हे खूप प्रभावी ठरतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एआयने विद्यार्थ्यांच्या चिकित्सक विचारांची जागा घेऊ नये, उलट त्याला मदत करावी. आणि म्हणूनच यात शिक्षकांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते. मग आता सुरुवात कशी करायची? एवढी सगळी माहिती ऐकून गोंधळून जाण्याची अजिबात गरज नाही. चला, काही सोप्या आणि कृतिशील पावलांबद्दल बोलूया. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे एकाच वेळी सगळं वापरायचा प्रयत्न करू नका. आपलं कोणतं काम सर्वात जास्त वेळ खातं ते आधी ओळखा. फक्त त्या एका समस्येसाठी बनवलेलं एक विशेष साधन निवडा आणि तिथून सुरुवात करा. हेच उत्तम. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. जेव्हा ही सगळी प्रशासकीय कामं तंत्रज्ञान सांभाळायला लागतं, आपला वेळ वाचतो, तेव्हा ही वाचलेली ऊर्जा आणि वेळ आपण कुठे वापरू शकतो? आपण त्याचा उपयोग शिकवण्याच्या अधिक महत्त्वाच्या, अधिक मानवी पैलूंसाठी कसा करू शकतो? यावर विचार करायला नक्कीच हवा.